ज्या पद्धतीने मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे काही मेरिट्स होते त्या पद्धतीने काही डिमेरिट्स सुद्धा होते। पहा डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आपण पाहिलं की मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे 3 मेरिट्स होते, त्याच पद्धतीने त्याचे 4 डिमेरिट्स सुद्धा आहेत। आता या लेक्चरमध्ये आपण सगळे जे डिमेरिट्स आहेत ते व्यवस्थित पाहूया। तर डिमेरिट्स म्हणजे काय की नेमक्या त्रुटी काय होत्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिकमध्ये टेबलमध्ये काही चुका ज्या होत्या त्या चुका नेमक्या काय होत्या ते पाहायचे आहेत आपल्याला। तर फर्स्ट पॉईंट पहा, जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल पाहिला तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कोबाल्ट आणि निकेल हे जे दोघं आहेत, कोबाल्ट आणि निकेल, तुम्ही मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल पहा बुकमध्ये पेज नंबर पहा 18 वरती आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोबाल्ट आणि निकेल या दोघांचाही ॲटॉमिक मास नंबर मेंडेलिव्हने किती सांगितला आहे 59 सांगितलेला आहे पहा। आणि या दोन्हीही इलेमेंटला एकाच बॉक्समध्ये प्लेस केलेले आहे, म्हणजे एकाच ठिकाणी प्लेस केलेले आहे। व्यवस्थित जर पाहिलं तर आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल जर पाहिला तर कोबाल्टचे कॅरेक्टर आणि निकेलचे कॅरेक्टर फिजिकल कॅरेक्टर किंवा प्रॉपर्टी असतील किंवा केमिकल प्रॉपर्टी असतील या इक्वल नाही येतं आणि यांचा ॲटॉमिक मास नंबर सुद्धा इक्वल नाही आहे। मग पहिला जो डिमेरिट आहे म्हणजे पहिली जी चूक आहे मेंडेलिव्हने केलेली, त्याने काय केलं कोबाल्ट आणि निकेल यांचा ॲटॉमिक मास नंबर काय सांगितला एकच सांगितला आणि त्यांना काय केलं एकाच जे बॉक्स होता किंवा एकाच प्लेसवरती त्याला दोघांनाही ठेवले। हे काय झालं पहिलं त्याची जी डिमेरिट्स आहेत ते डिमेरिट्स। आता सेकंड नंबर पहा, ज्यावेळेस मेंडेलने पिरियॉडिक टेबल तयार केला त्यावेळेस आयसोटोप्सचा शोध लागलेला नव्हता। आता आयसोटोप्स म्हणजे काय असतात लक्षात घ्या, ज्या इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात, ज्या इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात पण त्यांच्या ॲटॉमिक मास नंबर जो असतो तो डिफरंट असतो। लक्षात ठेवा, ज्या इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात पण ॲटॉमिक मास नंबर काय असतो डिफरंट असतो, असे जे इलेमेंट्स असतात त्यांना आपण आयसोटोप्स असं म्हणतो। मग ज्यावेळेस काय केलं होतं मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल तयार केला त्यावेळेस हे जे आयसोटोप्स आहेत हे डिस्कवर्ड झालेले नव्हते, त्यांचा शोध लागलेला नव्हता। मग मेंडेलिव्हने त्यांच्यासाठी व्हॅकंट प्लेसेस ठेवले का नाही, किंवा व्हॅकंट प्लेसेस जरी ठेवले असते तरी त्यांना त्याच्या टेबलमध्ये कुठं प्लेस करायचं हे काय होतं कन्फ्युजन होतं। हा काय झाला मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा सेकंड डिमेरिट। थर्ड नंबरचा डिमेरिट जर पाहायचं झाला तर पहा, जर आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल पाहिला आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल तुम्हाला माहिती आहे कशावरती ॲटॉमिक नंबर जे आहेत या ॲटॉमिक नंबरवरती आहे, म्हणजे 1 ॲटॉमिक नंबर झाला त्याच्यानंतर 2 असतो, त्याच्यानंतर 3 असतो, त्याच्यानंतर 4 असतो, त्याच्यानंतर 5 असतो, त्याच्यानंतर किती असतो 6 असतो। पण जर तुम्ही मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल पाहिला तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती दिला आहे 1 दिला आहे। त्याच्यानंतर डायरेक्टली कोण आहे लिथियम, लिथियमचा ॲटॉमिक मास नंबर किती दिला आहे 7 दिला आहे। त्याच्यानंतर पहा बेरिलियम, बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर किती दिला आहे 9.4 दिला आहे। त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही बॅरियम याचा किती दिला आहे 11। आता जर तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं तर प्रत्येक इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर आहे याच्यामध्ये सेम डिफरन्स आहे, कितीचा डिफरन्स आहे 1 1 1 1 1चा डिफरन्स आहे पहा। आणि जर तुम्ही मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिला तर 1 to 7 मध्ये 6चा डिफरन्स आहे, इथं हा डिफरन्स चेंज होतोय, परत या दोघांमध्ये हा डिफरन्स चेंज होतोय। म्हणजे जर तुम्ही काय केलं ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने यांची मांडणी केली मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलनुसार सांगतोय मी, तर यांच्यामध्ये सर्टन्सी एकसारखेपणा आहे का नाही आहे। मग तेच थर्ड नंबरचं काय डिमेरिट आहे पहा, वेन इलेमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, म्हणजे जर काय केलं आपण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलनुसार इलेमेंटचं इन्क्रीजिंग ऑर्डरने काय केली मांडणी केली, तर ही इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडणी केली असताना द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म, म्हणजे ॲटॉमिक मासमध्ये जे काय होतात बदल होतात किंवा ॲटॉमिक मास ज्या पद्धतीने वाढते त्याच्यामध्ये इक्वॅलिटी आहे का, इक्वल पद्धतीने सगळीकडे वाढते का नाही आहे। मग हा काय झाला थर्ड नंबरचा डिमेरिट पहा, इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर बिटवीन 2 हेवी एलिमेंट, म्हणजे याच्यामुळं सांगता येत होतं का की या 2 इलिमेंटमध्ये नेमके किती इलिमेंट फाइंड आउट करायचे राहिलेले आहेत ज्यांचा शोध करायचा राहिलेला आहे। मग थर्ड नंबरमध्ये तुम्ही सांगताल की मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जर आपण काय केलं सगळे जे इलिमेंट आहेत त्यांची ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडणी केली तर त्यांच्यामध्ये जे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे याच्यामध्ये काय अनसर्टन्सी, म्हणजे प्रत्येक इलिमेंटचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो इक्वली काय होत नाही वाढत नाही, मग त्यांच्या दोघांमध्ये किती इलिमेंट फाइंड आउट करायचे राहिलेले ते एक्झॅक्टली आपण सांगू शकतो का नाही। हे झालं थर्ड नंबरचं डिमेरिट। आता 4 नंबरचं डिमेरिट काय पहा, 4 नंबरच्या डिमेरिटमध्ये व्यवस्थित लक्ष द्या, पोझिशन ऑफ हायड्रोजन महत्त्वाचं आहे हे, कारण हे दोन्ही टेबल विचारले जातात। आता पोझिशन ऑफ हायड्रोजन, नेमका हायड्रोजनला कोणत्या पोझिशनला ठेवायचा हे काय होतं मोठं कन्फ्युजन होतं। कशामुळे पहा, हायड्रोजन जो आहे तो ग्रुप नंबर 7 त्यांनाच काय म्हणतो आपण हॅलोजन असं म्हणतो, त्यांच्यासारखे सुद्धा काही कॅरेक्टर किंवा प्रॉपर्टीज शो करतो आणि
त्याच्यानंतर ग्रुप नंबर 1 जो आहे, ग्रुप नंबर 1 म्हणजे कोण, अल्कली मेटल, या दोघांसारख्याही तो काय करतो, केमिकल प्रॉपर्टी शो करतो, दोघांसारखे. ग्रुप नंबर 7 सारख्या म्हणजे हॅलोजन सारख्या आणि ग्रुप नंबर 1 म्हणजे काय, अल्कली मेटल सारख्या. मग त्याच्यामुळं त्याचं प्लेस, त्याचं स्थान नेमकं मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कुठं असणार आहे, हे काय झालं, कन्फ्युजन झालं. पहा फॉर एक्झाम्पल, पहा जर तुम्ही कंपाऊंड घेतला हायड्रोजन आणि कंपाऊंड घेतला काय, सोडियम. आता सोडियम कशामध्ये, अल्कली मेटल्समध्ये, ग्रुप नंबर 1 मध्ये आहे. मग जर तुम्ही व्यवस्थित मॅच केलं तर हायड्रोजन आणि सोडियम यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, तुम्ही इथं काही केमिकल फॉर्म्युले दिले तर याच्यावरनं या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या दोघांच्या कशा आहेत, सेम आहेत असं दिसतंय. म्हणजे हा कोणता आहे, ग्रुप नंबर 1 आहे. पहा म्हणजे ग्रुप नंबर 1 मधल्या जे इलिमेंट आहेत त्याच्या प्रॉपर्टी आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टी सेम आहेत. सेकंड नंबर टेबलमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ग्रुप नंबर जो 7 आहे, क्लोरीन पाहतो, ग्रुप नंबर कोणता, 7, ग्रुप नंबर 7. आता या ग्रुप नंबर 7 सारख्या कोणाच्या प्रॉपर्टी, तर हायड्रोजनच्या. म्हणजे हायड्रोजन दोन्ही सारख्या काय करतो, प्रॉपर्टी शो करतो, हॅलोजन फॅमिली सारख्या सुद्धा आणि अल्कली मेटल सारख्या फॅमिली सुद्धा. मग त्याच्यामुळं त्याचं प्लेस नेमकं त्याच्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कुठं असणार आहे, हे काय कन्फ्युजिंग आहे. मग हे होते पहा डिमेरिट्स कशाचे, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. फर्स्ट डिमेरिट काय आहे, जर तुम्ही निकेल आणि कोबाल्टचा ॲटॉमिक मास नंबर जर घेतला, मी सांगितलं किती 59 सांगितलेला आहे मेंडेलिव्हने, तर आणि यांना एकाच सेम प्लेसमध्ये काय केलेले, ठेवलेले आहे. मग हे काय चुकीचं आहे. पहा दोन जर दोन एलिमेंट जर असतील तर दोन एलिमेंटचे ॲटॉमिक मास नंबर काय असतात, वेगवेगळे असतात आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी थोड्याशा काय असतात, चेंज असतात. मग त्यांना एकाच ठिकाणी एकाच प्लेसमध्ये ठेवणं काय चुकीचं आहे. हा डिमेरिट आहे पहिला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचा. सेकंड नंबरचा काय, ज्यावेळेस मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल तयार केला त्यावेळेस आयसोटोपचा शोध लागलेला नव्हता. आयसोटोप्स म्हणजे मी सांगितलं ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात पण त्यांचा ॲटॉमिक मास नंबर काय असतो, वेगळा असतो, डिफरंट असतो, त्यांना काय म्हणतो आपण, आयसोटोप्स म्हणतो. त्यांचा शोध लागलेला नव्हता. मग या आयसोटोप्सना नेमकं शोध लागल्याच्या नंतर, डिस्कवर झाल्याच्या नंतर त्यांना जागा कुठं द्यायची, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, हे सुद्धा काय होतं, कन्फ्युजन. हा सुद्धा काय एक डिमेरिट आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरमध्ये मी सांगितलं की जर तुम्ही मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलनुसार जे इलिमेंट्स आहेत त्या इलिमेंटची इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडणी केली, म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडणी केली, तर त्यांच्यामध्ये काय अनसर्टन्सी आहे. पहा युनिफॉर्म आहे का यांच्यामध्ये, जो ॲटॉमिक मास नंबर इन्क्रीज होतो तो युनिफॉर्म नाही आहे. मग त्याच्यामुळे आपलं एक कन्फ्युजन होतं की नेमकं आता सपोज हायड्रोजन आणि लिथियम याच्यामध्ये 1 आणि 7 याच्यामध्ये बरेचसे इलिमेंटचा शोध लागणं बाकी आहे. मग ते किती इलिमेंट्स असतील हे आपल्याला प्रेडिक्ट करता येत होतं का, नाही. हा झाला थर्ड नंबरचा डिमेरिट. आणि 4 नंबरचा डिमेरिटमध्ये काय सांगताल तुम्ही, पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता याच्यामध्ये पहा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन हॅलोजन फॅमिली जे आहे म्हणजे ग्रुप नंबर 7 आणि त्याच्यानंतर अल्कली मेटल जे आहेत म्हणजे ग्रुप नंबर 1, या दोघांसारखेही काय करतोय, केमिकल प्रॉपर्टी किंवा फिजिकल प्रॉपर्टी शो करतोय. त्याच्यामुळे नेमकं त्याला कुठं ठेवायचं, ग्रुप नंबर 7 मध्ये ठेवायचं का ग्रुप नंबर 1 मध्ये ठेवायचं, हे काय होतं, कन्फ्युजन होतं. म्हणजे हे काय झाले, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल.